उद्या गणपतीचं आगमन होत आहे आणि ह्या आगमनाच्या सगळ्या तयारीमध्ये आमच्यासारख्या आधुनिक स्त्रियांना जेव्हा आम्ही नोकरी करतो त्यावेळेस असे जे स्वीट्सचे दुकानं असतात आणि त्याच्यामध्ये हे जे नवीन प्रकारचे मोदक आलेले आहेत ते आम्हाला खूप नाविन्यपूर्ण वाटत आहेत, आकर्षक वाटत आहेत आणि त्यामुळे आम्ही त्याच्याकडे आकर्षित होऊन या नवीन स्वादिष्ट पदार्थांचा आणि गणपतीला आवडणाऱ्या मोदकांचं आम्ही स्वागत करतोय। नाशिकमध्ये हे पहिल्यांदाच असे स्वर्ण आणि चांदीचे जे गणपती बनवले आहेत, मोदक बनवले आहेत यांनी स्वागत स्वीटवाल्यांनी, याचं आम्ही खूप स्वागत करतोय आणि आवडीने ह्या नाविन्यपूर्ण वस्तूचा स्वाद आणि आस्वाद घेणार आहोत। गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय आणि गणेशोत्सवासाठी आपण जर बघतोय तर प्रत्येक जण आपल्या लाडक्या गणरायाला आवडीचा जो आहे तो मोदक बनवून देतो। मात्र नाशिकमध्ये मी सध्या गंगापूर रोड या ठिकाणी असलेल्या सागर स्वीटमध्ये आहेत। या ठिकाणी जर आपण बघू शकतो तर विविध प्रकारचे मोदक जे आहे ते विक्रीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। स्पेशल जर आपण या ठिकाणी बघितलं तर ड्रायफ्रूट मोदक आहे, चॉकलेट मोदक आहे, त्यासोबत मावा मोदक आहे, असे अनेक प्रकारचे मोदक या ठिकाणी आहेत। त्यासोबत काजू फॅन्सी मोदक आहे। त्यासोबत या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी विशेष म्हणजे गोल्डन मोदक आणि सिल्वर काजू मोदक देखील या ठिकाणी विक्रीसाठी आहे। जर आपण जर बघतोय जवळपास गोल्डन मोदक हे 18,000 प्रति किलो इतक्या दर त्याला आहे आणि सरासरी जर भाव बघितला तर या ठिकाणी अवघे 500 ते 600 रुपये किलो पासून तर 18,000 किलो पर्यंत जे आहे ते मोदक या ठिकाणी सागर स्वीट या ठिकाणी उपलब्ध आहेत। आपण जर बघतोय तर बादाम केसर मोदक असेल, त्यासोबत अंजीर मोदक असेल, मलाई मोदक असेल, असे अनेक प्रकारचे व्हरायटी या ठिकाणी मोदकांची आपल्याला पाहायला मिळते। नाशिकच्या ग्राहकांची आवड लक्षात घेऊन सागर स्वीटने या ठिकाणी ही अनेक प्रकारची मोदकांची या ठिकाणी विविध मोदकांचे प्रकार या ठिकाणी विक्रीसाठी ठेवले आहेत। आपल्यासोबत जे सागर स्वीटचे विक्रेते आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया। अनेक प्रकारचे मोदक आपण विक्रीसाठी ठेवले, ग्राहकांची आवड आपण लक्षात ठेवून हे सर्व मोदक ठेवले। काय वाटतंय, कसा प्रतिसाद आहे? हा वर्ष चांगला प्रतिसाद आहे। आम्ही यांना भरपूर कमीत कमी 25 व्हरायटीमध्ये आम्ही काजूचे मोदक बनवलेले आहे। उद्या आजपासून आमची विक्री चालू झालेली आहे। त्याच्यामध्ये फॅन्सी मोदक असू द्या, मलाई मोदक असू द्या आणि खास करून आम्ही गोल्डन मोदक जे तयार केले 18,000 रुपये किलो 3-4 वर्षापासून आम्ही बनवतो, तरी चांगली त्याची मागणी आहे, ऑर्डर पण येतात। त्याच्यानंतर खोबऱ्याचे मोदक पण आहे आणि त्याच्यासाठी गणपती बाप्पाला लागणार अनारसे आहे, करंजी आहे, भरपूर आम्ही व्हरायटी ही वर्ष दिलेली आहे। कसा प्रतिसाद आहे? अनेक प्रकारचे मोदक ठेवले, मागच्या वर्षीपेक्षा यंदाचा प्रतिसाद कसा आहे? कारण भाव देखील आता सोन्याचा वाढलाय, त्यामुळे आपल्या मोदकांचा देखील भाव यावेळेस किती रुपयाने वाढलाय? नाही, मागचा जो भाव होता त्याच्यामध्ये काही फरक नाही, 5-10 टक्क्याचा फरक असतो, पण आम्ही यांना जास्त भाव वाढत नाही। कारण काय की प्रत्येक वर्षामध्ये बिझनेसमध्ये 10 टक्क्याचा आम्हाला प्रॉफिट येतो आणि बिझनेस पण जास्ती होतो आणि हा वर्ष म्हणजे पहिल्यापासून आजपासून गणपती बाप्पाची मोदकसाठी खूप रांगा लागलेली आहे। कसा नाशिककरांचा प्रतिसाद आहे? आपण दिवसाला किती सोन्याचे मोदक किंवा जे चांदीचे वर्ग आणि सोन्याचे वर्ग असलेले मोदक विकताय? खास कर जे मलाई मोदक आहे ते जास्त विकतात, मोतीचूरचे पण मोदक असतात ते पण जास्त विकतो आणि जे सिल्वर आणि गोल्डनचा असतो ना ते आम्ही काय करतो 20-25 किलो बनवतो। त्याच्यानंतर जशी आमच्याकडे ऑर्डर आली तर मी काय 24 तासामध्ये बनवून देतो त्यांना। नक्कीच आपण बघतोय आपल्या लाडक्या गणपतीला जे आवडीचं पदार्थ आहे ते म्हणजे मोदक आणि या मोदकाची मोठ्या प्रमाणात जे आहे ती या ठिकाणी आपण बघतोय तर नाशिकच्या सागर स्वीट या ठिकाणी विविध प्रकारचे मोदक ठेवण्यात आले। या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक मिठाई देखील या ठिकाणी आहेत, मिठाईसोबत विविध प्रकारचे मोदक देखील या ठिकाणी विक्रीसाठी ठेवले आहे। या मोदकांचा विशेष जर बघितलं तर हे सर्व मोदक ड्रायफ्रूट पासून वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी हे सर्व मोदक बनवलेले आहे। या ठिकाणी आपण जर बघतोय तर या नाशिकच्या सागर स्वीट या ठिकाणी वर्षानुवर्ष गोल्डन वर्क आणि जे आहे ते चांदीचे वर्क बनवून या ठिकाणी मोदक जे आहे ते बनवले जातात। नाशिकच्या ग्राहकांची आवड लक्षात घेऊन सागर स्वीटच्या माध्यमातून हे मोदक या ठिकाणी विक्रीसाठी असतात। मागील वर्षीपेक्षा यंदाचा जो प्रतिसाद आहे तो देखील नाशिककरांचा मोठा असल्याचं त्यांनी सांगितले। मात्र सोन्याचे जे आहे ते दर वाढल्यामुळे काही प्रमाणात देखील या ठिकाणी आता यंदा सोन्याच्या वर्क असलेल्या मोदकांची देखील जी आहे ती किंमत वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।